पाणीपुरी खाल्ल्यामुळे झालेल्या पोटाच्या विकाराने नाशिकच्या कृष्णा राहुल या तरुणीने आपले संपूर्ण 1 वर्ष घरातच बसून घालवले आहे। परंतु काही काळानंतर तब्येत ठीक झाल्याने आपल्याला जो आजार झाला तो इतरांना उद्भवायला नको, याकरिता हायजेनिक पाणीपुरीचा व्यवसाय करावा अशी संकल्पना तिला सुचली आणि ज्या पाणीपुरीमुळे संपूर्ण वर्ष तिचे वाया गेले, आज त्याच पाणीपुरीचा व्यवसाय करून ही तरुणी महिन्याला चांगलीच कमाई घेत आहे। तिच्याकडे 70 रुपयाला अनलिमिटेड पाणीपुरी मिळत असल्याने खूप गर्दी आपल्याला बघायला मिळत असते। कृष्णा हिने लोकॅलिटींसोबत या क्षेत्रात येण्याचा अनुभव सांगितला आहे। बघूयात ती काय म्हणते। नमस्कार, मी कृष्णा राहुल, मी आकांक्षा। आम्ही पापा की परी पाणीपुरी। आमचं दोघींचं एज्युकेशन कम्प्लिटेड आहे आणि आम्ही दोघे ऑलरेडी वर्किंगला आहे। मी लेक्चरर आहे बाय प्रोफेशनल, मी क्लासिकल डान्सर आहे, माझं मास्टर झालंय भरतनाट्यम मध्ये आणि माझं पण मास्टर झालेलं आहे। मी आता बँकिंग साठी प्रिपेअर होते। सो आम्ही ऑलरेडी वर्किंगला आहोत, तरी सुद्धा आम्ही बिझनेस मध्ये येण्याचा आमचा उद्देश थोडा वेगळा होता। आज आम्ही नाशिकमध्ये पापा की परी पाणीपुरी हा व्यवसाय सुरू केला आहे, परंतु या मागे कारण आहे आणि कारण हे की मी ऍक्च्युअली खूप फूडी आहे। जसं बाकीच्या सगळ्या स्त्रिया आणि मुली फूडी आहेत, तशी मीही भयंकर फूडी आहे। आणि एक काळ होता माझा की मला त्या कारणाने भयंकर पाणीपुरी रिपीटेडली खाल्ल्या कारणाने मला कोलायटिस नावाचा एक आजार झाला होता, जो की 0.5% मध्ये लोकांना होतो आणि तो मला झाला कारणाने माझं वर्ष पूर्णपणे बेड रेस्ट मध्ये गेले, वर्ष वाया गेला। आणि माझं फॅमिली बॅकग्राऊंड असं आहे की माझे मॉम डॅड दोघे डॉक्टर आहेत। या असल्या कारणाने मला थोडं मेडिकल हेल्थ प्रॉब्लेम जेवढा व्हायला पाहिजे होता तेवढा नाही झाला आणि त्यामुळे मला क्युअर भेटलं। पण त्यामागे डॅडींनी माझ्या असं मजाक मध्येच ही गोष्ट सांगितली होती की यामागे तू काय करशील, स्त्रियांना असा असा प्रॉब्लेम होतो, मुलींना पुढे फ्युचर प्रॉब्लेम होतात। तर त्यांनी ती मजाक मध्ये गोष्ट काढली होती की तुम्ही काय करणार, दुकान टाकणार का किंवा गाडा टाकणार का। पण मग ती आम्ही सिरियसली घेतली गोष्ट आणि आम्ही सुरू केलं। तर त्यामागे उद्देश हाच होता की जे पण माझ्याकडे जे पण मुली, मोठे माणसं, लहान बाळ जे कोणी खायला येतील त्यांना प्रॉब्लेम होणार नाही जसा मला झाला। आणि देण्याचा उद्देश हाच होता की हायजिनिक, प्युअरली हायजिनिक। म्हणजे जेव्हा मी आजारी पडली होती, कोलायटिस मला झाला होता, तेव्हा ते पेन एवढं असह्य असतं, वेदना की म्हणजे नॉर्मली मी बेडवरून उतरू पण शकत नव्हते। आणि त्या टायमाला लाईक गरम पाणी आणि नॉर्मल जे आजारपणात जे खातो ते तेवढंच खात असतो नॉर्मली। म्हणजे मी ऑलरेडी फूडी असल्या कारणाने मला बाहेरचं आवडायचं, पण त्या कोलायटिस कारणामुळे मला नॉर्मल घरातलं पण खायला भेटत नव्हतं। गरम पाणी, वरण भात ह्यावरच होती, तर ते खूप फेस करावं लागलं मला। आणि कोलायटिस हा असा एक आजार आहे की ज्यामध्ये पोटात प्रॉपरली वेदना होतात, ज्या असह्य असतात आणि त्या थांबत नाही, म्हणजे स्टॉपच होत नाही। जरी तुम्ही इंजेक्टिव्हली घेतले, इंजेक्शन घेतले, टॅबलेट्स घेतले, तरी ते पेन राहतच। तर ते नॉर्मली 365 दिवस असतंच। कोणाचं कमी असतं 6 महिने, कोणाचं 7 महिने, तर कोणाला 2 वर्ष पण असतो। तो खूप कमी प्रमाणात मुलांना होतो, जे की नाजूक वगैरे असतात। तर माझ्यासारखे भरपूर मुली आणि बायका, मुलं असतीलच ज्यांना माझ्यासारखा आजार होऊ शकतो। त्या कारणानेच आम्ही सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, कारण की पाणीपुरी जे पण खाल ती विदाऊट एनी टेन्शन तुम्ही खाऊ शकता। आता मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देते, जी की माझी फॅमिली फ्रेंड आहे। आम्ही दोघी लहानपणापासून वाढलेलो आहोत। तिचा यामध्ये येण्याचा उद्देश असा होता, मी अचानकपणे तिला एक जस्ट कॉल केला आणि तिला मी जस्ट फक्त सांगितलं की आपल्याला एक संध्याकाळी काम आहे आणि तिला काहीच कल्पना नव्हती की काय काम आहे। आम्ही नॉर्मली 5 वाजता कार्ट लावला गेला आणि तेव्हा तिला कळलं की अच्छा आपल्याला पाणीपुरी विकायची आहे। आणि आमचं फॅमिली बॅकग्राऊंड असं असल्याकारणे लाईक ऑल ओव्हर आमचं फॅमिली बॅकग्राऊंड, आमचे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, मॉम डॅड दोघं पण कार्यरत, तिचे पण डॅड फॉरेस्ट ऑफिसर आहेत। सो ते थोडंसं एक लाज आणि भीती आलीच होती की मुलगी कशी काय रस्त्यावर येणार आणि विकणार, ह्या सगळ्या गोष्टी। पण तिने ती गोष्ट नाही, त्या गोष्टीचा विचार नाही केला आणि लिटरली ज्या दिवशी आम्ही दुकान टाकलं त्याच्या 6व्या मिनिटाला तिने पाणीपुरी विकायला सुरुवात केली, जे की आम्हाला पुऱ्या पण फोडता येत नव्हत्या, बट वी ट्राईड अ लॉट। आणि त्यानंतर तिची स्टोरी अशी झाली की घरच्यांना माहीतच नव्हतं की ती लिटरली सकाळी 11ला इथे येणार आणि रात्री 11ला जाणार। सो घरच्यांना काही कल्पना नव्हती। वी आर बोथ डान्सर, तर घरच्यांना असं वाटत होतं की आम्ही डान्सिंग वगैरे करतोय, लाईक व्हिडिओ वगैरे काढतोय। पण लाईक 12व्या-13व्या दिवशी आमची व्हिडिओ व्हायरल गेली
आणि त्या कारणाने मग आजूबाजूच्यांनी बिल्डिंग वाल्यांनी सांगितलं की अच्छा ही आमची मुलगी आहे. सो त्यानंतर घरच्यांना कळलं की अच्छा हे जे पण आहे पापा की परी पाणीपुरी ते आमचीच मुलगी आहे. सो अशी बरोबर पापा की पाणीपुरी हे नाव ऍक्च्युअली माहितीये का पप्पांमुळे भेटलं, की जे की पप्पांनी म्हटलं की तू काय करशील यावर तुझा तोडगा आणि उपाय काय. तर त्यांच्या थ्रू तर ते आलंच आणि मी खूप जास्त आहे लाडावलेली माझ्या डॅडींची. त्या पण हा जो वर्ड आहे ना दादा, पापा की परी पाणीपुरी, हा खूप निगेटिव्ह वे मध्ये घेतला जातो की पापा की परी ही मुलगी आहे की वाया गेलेली मुलगी. सरळ सरळ म्हटलं जातं की लाईक नॉर्मली गाडी चालवतात मुली पडतात. तर तो जो स्टेरियोटाईप होता निगेटिव्ह, तो मला पॉझिटिव्ह मध्ये पण करायचा होता आणि जो की मी केला, पूर्णतः केला. माझ्याकडे अनलिमिटेड पाणीपुरी ही 69 रुपीजला आहे पर पर्सन. सो ही कन्सेप्ट ऍक्च्युअली माझ्या थ्रूच भेटली की मी नॉर्मली 4 ते 5 प्लेट खाते. नॉर्मली मुली खातातच. तर त्या कारणाने ही आयडिया सुचली की का नाही आपण अनलिमिटेड सुरू करू शकत, कारण की मुलं आणि मुली खायला लागले की एकदा पाहिजेच, मन भरत नाही. बरोबर आहे, पण मन भरत नाही. तर त्या कारणाने ही कल्पना सुचली. पापा की परी पाणीपुरीचं लोकेशन आहे द्वारका, काठेगण, बनकर चौक. कुणाल दंडगवाड, नाशिक.